मित्रहो नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत. मित्रहो, कोल्हापूर म्हटलं की तांबडा रस्सा तर कधी पांढरा रस्सा, सिनेमा तर कधी कुस्ती, तसंच कधी महायुती तर कधी महाविकास आघाडी अशा दोन्ही पर्यायांना वापरणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची ओळख. लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीला जनतेनं कौल दिला. कोल्हापूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर छत्रपती शाहू महाराज निवडून आले, तर हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे निवडून आले. असा हा कौल लोकसभेला होता. आजच्या घडीला कोल्हापूरचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापताना दिसतं आहे. नुकताच समरजित घाटगे या भाजपच्या बड्या नेत्यानं राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तसंच इतरही काही नेते लवकरच महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये जाण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. असं असलं तरी आता या कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण 10 विधानसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थिती काय आहे, कशा पद्धतीचं राजकीय समीकरण आगामी काळात जुळू शकतं, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मंडळी, या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघापासून. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत काँग्रेसच्या जयश्री जाधव. त्यांनी 2022 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव केला. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचं चांगलं वर्चस्व आहे असं म्हटलं जातं. त्यामुळेच कदाचित पुन्हा एकदा जयश्री जाधव या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. तसंच काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व करणारे बंटी उर्फ सतेज पाटील यांच्या देखील या नावाची या मतदारसंघातून चर्चा होते आहे. शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार यांचंही या मतदारसंघात चांगलं वर्चस्व आहे. एकनिष्ठतेचं फळ म्हणून त्यांना ठाकरे गट उमेदवारीची मागणी देखील करू शकतो. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. दरम्यान महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे देखील महायुतीच्या या मतदारसंघातले इच्छुक उमेदवार असल्याचं कळतं आहे. तसंच शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हेही इथून इच्छुक आहेत. महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघावरून वाद निर्माण होऊ शकतो. नेमकं आता कोणता पक्ष हा या विधानसभेमध्ये निवडणूक लढवतो, यावरूनही इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आहे. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ. इथले विद्यमान आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे ऋतुराज पाटील. 2019 साली त्यांनी भाजपच्या अमल महाडिक यांचा पराभव केला. यंदाच्या विधानसभेला ऋतुराज पाटलांविरोधात पुन्हा एकदा अमल महाडिक असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे पाटील विरुद्ध महाडिक असा पारंपरिक संघर्ष यंदाही आपल्याला इथं पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. लोकसभेला तर काँग्रेस पक्षाला कौल इथून मिळाला होता. आता विधानसभा भाजप जिंकतं की पुन्हा एकदा काँग्रेस हे लवकरच आपल्याला कळणार आहे. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा. हा मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेतही आहे. विद्यमान इथले आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ. 2019 साली त्यांनी तत्कालीन भाजप नेते तथा अपक्ष उमेदवार समरजित सिंह घाटगे यांचा पराभव केला होता. अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या महायुती सोबत आहे. मात्र पुन्हा यंदाच्या विधानसभेला देखील समरजित घाटगे हे जोरदार तयारी करतायत आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी नुकताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे आणि हा महायुतीसाठी मोठा धक्काही मानला जातो. हसन मुश्रीफ यांच्या त्यामुळे अडचणी वाढण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना या मतदारसंघात होणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान यंदाच्या लोकसभेला या मतदारसंघातून महायुतीच्या संजय मंडलिक यांना मताधिक्य होतं. इच्छुकांची संख्या पाहता काही नेते या मतदारसंघात अपक्ष देखील उमेदवारीच्या रिंगणात उतरू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे प्रत्येक जण इथं ताकद लावणार आहे हे मात्र आता निश्चित म्हणावं लागेल. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघ. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे. 2019 साली त्यांनी शिवसेनेच्या सत्यजित सरुडकर यांचा पराभव केला. कोरे हे सध्या महायुती सोबत आहेत. यंदाच्या लोकसभेला हातकणंगले मतदारसंघातून सरुडकर हे ठाकरे गटाचे उमेदवार होते. त्यांना या मतदारसंघातून जवळपास 23,000 मतांचं लीड होतं. त्यामुळे सरुडकर यांच्या बाजूने असणारं पोषक वातावरण पाहता यंदाच्या विधानसभेला कोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे सरुडकर हेच निवडणूक लढू शकतात असं बोललं जातंय. मंडळी, यानंतरचा विधानसभा मतदारसंघ बघायचा झाल्यास तो म्हणजे करवीर विधानसभा आणि 2019 साली काँग्रेस पक्षाचे PN पाटील इथून विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रदीप नरके या उमेदवाराचा पराभव केला होता. दरम्यान PN पाटील यांचं यंदाच्या मे महिन्यात दुःखद निधन झालं. तेव्हापासून हा मतदारसंघ रिक्त आहे. यंदाच्या विधानसभेला PN पाटलांचे पुत्र राहुल पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं जातंय. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके हे असतील अशी शक्यता आहे. यंदाच्या लोकसभेला या मतदारसंघातून महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण होतं. छत्रपती शाहू महाराज यांना या मतदारसंघातून तब्बल 71,000 इतक्या मतांची लीड होती. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे शिरोळ विधानसभा. इथले विद्यमान आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर. 2019 साली त्यांनी शिवसेनेच्या उल्हास पाटील यांचा पराभव केला होता. यड्रावकर सध्या महायुती सोबत आहेत, अर्थात शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत.
महाविकास आघाडीचे उल्हास पाटील यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघाचे उमेदवार होऊ शकतात अशी शक्यता आता व्यक्त करण्यात येते आहे. दरम्यान स्वाभिमानी पक्षानेही या मतदारसंघात चांगलं वर्चस्व निर्माण केलं असल्यामुळे त्यांचाही उमेदवार यंदाच्या विधानसभेला असण्याची शक्यता आहे. यंदाच्या लोकसभेला महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना या मतदारसंघातून सुमारे 3,500 मतांचं लीड मिळालं होतं. हे मात्र महत्वाचं आहे. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे इचलकरंजी मतदारसंघ. इथले विद्यमान आमदार आहेत प्रकाश आवाडे. त्यांनी 2019 साली भाजपच्या सुरेश हळवणकर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत प्रकाश आवाडे किंवा त्यांचे पुत्र राहुल आवाडे हे निवडणूक लढू शकतात. तर महायुतीकडून भाजपचे हळवणकर हे जोरदार तयारी करतायत. महाविकास आघाडीकडून मुरलीधर जाधव हे देखील तयारी करतायत. यंदाच्या लोकसभेला मात्र इथून महायुतीला चांगली आघाडी मिळाली होती, हे महत्वाचं म्हणता येईल. यानंतरचा मतदारसंघ बघायचा झाल्यास मंडळी, तो आहे हातकणंगले विधानसभा. इथले विद्यमान आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे राजीव आवळे. 2019 साली त्यांनी शिवसेनेच्या सुजित मिंचेकर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून अशोक माने यांच्या नावाची इथून चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कुणाला सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदाच्या लोकसभेला या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना 16,000 पेक्षा जास्त मतांची लीड मिळाली होती. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे राधानगरी भूदरगड विधानसभा मतदारसंघ. इथले विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे पक्षाचे प्रकाश आबिटकर. 2019 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे के.पी. पाटील यांचा पराभव केला होता. दरम्यान महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे के.पी. पाटील तयारी करतायत. दरम्यान ए.वाय. पाटील हे गोकुळ संघाचे माजी कार्यकर्ते अर्थात पदाधिकारी यांच्याही नावाची इथून चर्चा होते आहे. यंदाच्या लोकसभेला मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना तब्बल 50,000पेक्षा जास्त मतांचं लीड होतं. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी यंदा पोषक वातावरण असणार आहे असं बोललं जात आहे. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे चंदगड आणि इथले विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजेश पाटील. गेल्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचा पराभव केला होता. यंदाच्या विधानसभेला महायुतीकडून पुन्हा एकदा राजेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्यावेळी पराभूत झालेले शिवाजीराव पाटील हे देखील महायुतीकडून यंदा तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतायत. इच्छुकांमध्ये नंदाताई बाभुळकर यांच्याही नावाची चर्चा आहे. यंदाच्या लोकसभेला या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना 8,000 मतांचं लीड होतं. तर मित्र हो, असे हे 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. इथली सद्यस्थिती आपण पाहिली आहे. या पद्धतीचं चित्र या मतदारसंघात सध्या तरी दिसतंय. विधानसभेच्या तोंडावर नेमक्या काय घडामोडी घडतात यावरही इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं की या 10 मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं किंवा कोणते नेते निवडून येऊ शकतात, याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कडक बात.